दिनांक 24 सप्टेंबर मंगळवार सकाळी 10 वाजता दोडामार्ग शहर चौक ते तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचा एक भव्य जन आंदोलन सासोली ग्रामस्थ आणि दोडामार्ग तालुकावासियांच्या वतीनं शिवसेना उभाटा गट असेल, महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, राहुल गांधींची काँग्रेस, आप पक्षाचे त्या ठिकाणी आप पार्टी, आम आदमीची असे अनेक पक्ष संघटना ही त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला सपोर्ट त्या ठिकाणी करते। अनेक या दोडामार्ग तालुक्यातल्या ग्रामस्थांचा, प्रतिष्ठित व्यक्तींचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये मिळालेला आहे। तिलारी संघर्ष समिती असेल, त्याचप्रमाणे एकनाथ नाडकर्णी यांचा सुद्धा समर्थन या सगळ्या याला मिळालेलं आहे। युवा सेनेचं समर्थन मिळालेलं आहे, सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं समर्थन मिळालेलं आहे। आणि या दोडामार्ग तालुक्यातील जनता असेल, सासोलीतील ग्रामस्थ असतील आणि सिंधुदुर्ग जिल्हावासी असतील, ते सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांना हा विषय समजलेला आहे, ज्यांना हा अन्याय समजलेला आहे। या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी हे सगळे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत। खरं तर शासनाला आमच्या ज्या काय मागण्या आहेत, प्रमुख ज्या मागण्या आहेत, या मागण्या संदर्भामध्ये एक निवेदन जिल्हाधिकारी स्तरावर दिलेलं आहे। उद्याच्या मोर्चामध्ये ज्यावेळी या आंदोलनामध्ये तेव्हा आम्ही सगळेच एकत्रितपणे जाणार आहोत, त्यावेळी इथल्या तहसीलदारांना, इथल्या प्रांतांना सुद्धा अशा प्रकारचं एक निवेदन हे त्या ठिकाणी देणार आहोत। खरं तर हे आंदोलन लोकशाही मार्गाने आहे आणि खरं तर हा एक दोडामार्ग तालुक्याचा आणि सासोली ग्रामस्थांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे। खरं तर ही जी काय लूट शेतकऱ्यांच्या जमिनीची, हे म्हणजे शेतकऱ्यांचे हक्क अबाधित असताना त्यांना त्यांच्या जमिनी हडप करून जे काही बेदखल करायचा प्रयत्न हा द ओरिजिन कंपनीने या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे, धनदानगे यांनी केलेला आहे आणि त्याचा त्रास इथल्या जनतेला होतो। लोकांच्या, ग्रामस्थांचे हक्कच हे त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या गोष्टीला कशी काय त्या ठिकाणी मदत झाली, सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे, अकृषिक जी सनद आहे बेकायदेशीर, ह्या कसा त्यांना देण्यात आल्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो झाडांची कत्तल या वन विभागाच्या अधिकारी त्यावेळी झोपले होते का? आणि नाममात्र दंड, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते। या भागामध्ये भूमी अभिलेख असेल, ग्रामपंचायत असेल, इथला वन विभाग असतील, पोलीस असेल, महसूल असेल, दुय्यम निबंधक असेल, हे सगळे या सगळ्यांचं एक संगनमत करून हा सगळा गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या गैरव्यवहाराच्या बद्दलचा आवाज आम्ही त्या ठिकाणी उठवणार, रस्त्यावर येऊन संघर्ष हा त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे होता। गेल्या 17 महिन्यापूर्वी ज्यावेळी या सगळ्या ग्रामस्थांनी दोडामार्ग तालुक्याला उपोषण केलं, त्यावेळी तिथले तहसीलदार तत्कालीन अरुण खानोलकर हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पहिल्या आमच्या 3 मागण्या मंजूर केल्या। मी बेकायदेशीर जी अकृषिक जी सनद दिलेली आहे ती सनद मी तातडीने रद्द करतो, इथं जे काही अनधिकृत बांधकाम परवानगीशिवाय झालेलं आहे ते बांधकाम मी तोडतो आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन घेतो हे सांगितलेलं होतं। आज राखीव वन क्षेत्रामध्ये, इतर वनामध्ये त्या ठिकाणी झाडांची अक्षरशः कत्तल त्या ठिकाणी होते आणि कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना, कुठल्याही खात्याची परवानगी नसताना सगळं खोटं काम या ओरिजिन कंपनीनं या संपूर्ण या दोडामार्ग तालुक्यामध्ये आणि या सासोली गावामध्ये केलेला आहे। याचा करावा तेवढा निषेध हा कमी आहे आणि म्हणून उद्याच्या सगळ्या जनतेला, जिल्हावासियांना, दोडामार्ग तालुकावासियांना, सासोली ग्रामस्थांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या सगळ्या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि त्याच ठिकाणी त्या आंदोलनातनं रस्त्यावर जेव्हा आपण उतरू, रस्त्यावर जेव्हा जनतेची ताकद दिसेल, त्यावेळी या सरकारला या ठिकाणी निर्णय हा त्या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि आमची लढाई ही त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी राहणार आहे। नुसती उद्याचा मोर्चा झाला, जन आंदोलन झालं म्हणजे आमची लढाई संपलेली नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्यांचे हक्क मिळत नाही, तोपर्यंत ही आमची लढाई चालू राहणार।